टीईटी संपूर्ण मार्गदर्शक पेपर पहिला पेपर दुसरा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळे तुम्हाला एकत्र दिलेले आहेत. ज्या पुस्तकातून आपण क्वेश्चन घेतोय ते पुस्तक आहे महा टीईटी पेपर 1 पेपर 2. याच्यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न भरपूर दिलेले आहेत सोडवायसाठी. प्रत्येक टॉपिकची परफेक्ट तयारी तिथे तुमची होऊन जाते. त्याच्यानंतर आहे तुमचं टेट 2023. इथं पण तुमचा हा पार्ट कंप्लीट होतो. त्याच्यानंतर सराव प्रश्नपत्रिकाचं पुस्तक आहे 14 प्रश्नपत्रिका आणि करंट अफेअर्ससाठी स्मॉलेस्ट जनरल नॉलेज. तर ही पुस्तकं तुम्ही वापरू शकता. येणाऱ्या आगामी तुमच्या परीक्षेसाठी डेफिनेटली तुमचा रिझल्ट इथं येऊन जाईल. तर आजच्या सेशनमधून पुस्तक परचेस करण्यासाठी इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तकाच्या लिंक पण तुम्हाला दिलेल्या आहेत. डायरेक्ट त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पुस्तक बाय करू शकता. ओके, चला फर्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. क्वेश्चन आहे खालील विधानांवर विचार करा. बघा क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला, खालील विधानांवर विचार करा. तर विधानं आपण वाचून बघूया. बघा तर इथं तुम्हाला दिलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या भावना ओळखायला शिका. ब आहे स्वतःचा राग इतरांवर व्यक्त करायला शिका. शिक्षकी पेशात समाधान ठेवणे, भावनिक अस्वस्थतेत विवेक कायम ठेवणे, इतरांवर दोषारोपण करायला शिका आणि नेहमी स्वतःविषयी असमाधान ठेवा. खूप सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे बघा, शिक्षकाने भावनिक बुद्धिमत्ता विकासासाठी. तर आपला क्वेश्चन हा आहे भावनिक बुद्धिमत्ता हा जो आपला टॉपिक आहे त्याच्यावरती. टॉपिक मी पूर्वी थेरी कंप्लीट घेतलेली आहे. तर इथं विकासासाठी वरीलपैकी कोणता मार्ग अवलंबू नये असं म्हटलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे अ, ब आणि क, अ, ब आणि ई. दुसरा आहे ब, क, ई आणि फ. याला 2 नंबर करा, याला 3 नंबर करा. ठीक आहे, ब, ई आणि फ. आणि चौथा आहे ब, क आणि ड. चला विचार करून आन्सर द्या. सोपा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये. फक्त क्वेश्चन लेंदी आहे त्याच्यामुळे आपल्याला हे क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट वाटतात. ठीक आहे, ओके. चला क्वेश्चन दिसतोय का बघा तुम्हाला, पूर्ण क्वेश्चन दिसतोय का बघा. जस्ट 1 मिनिट थांबा. बघा 147 नंबरचा हा क्वेश्चन आहे. अवलंबू नये म्हटलंय, लक्षात घ्या. जे अवलंबू नये हे नाही अवलंबलं पाहिजे. स्वतःचा राग इतरांवर व्यक्त करणे हे अवलंबलं पाहिजे का नाही पाहिजे, बरोबर. तर काय विचारलंय त्याच्यावरती थोडा फोकस करा. तर हे नकोय आपल्याला. बरोबर. शिक्षकी पेशात समाधान ठेवणे. त्याच्यानंतर आहे भावनिक अस्वस्थतेत विवेक कायम ठेवणे. ओके, बघा ब नकोय आपल्याला, हे हवंय. भावना ओळखायला शिकलं पाहिजे, भावनिक अस्वस्थतेत विवेक कायम ठेवला पाहिजे. इतरांवर दोषारोपण हे चुकीचं आहे, हे नकोय आपल्याला. नेहमी स्वतःविषयी असमाधान म्हटलंय, समाधान म्हटलंय का नाही, मग हे पण नकोय. म्हणजे ब, ई आणि फ. तर तिसरा जो ऑप्शन आहे आपला ब, ई आणि फ हे नकोय, बरोबर. तर भावनिक बुद्धिमत्ता विकासासाठी हे जे मार्ग आहेत ना, हे 3 मार्ग हे चुकीचे मार्ग आहेत. हे नकोय अवलंबायला. कुठले अवलंबले पाहिजेत मग, भावना ओळखायला शिकलं पाहिजे, शिक्षकी पेशामध्ये समाधान ठेवलं पाहिजे, भावनिक अस्वस्थतेमध्ये विवेक कायम ठेवला पाहिजे आणि नेहमी स्वतःविषयी समाधान ठेवलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला डॅनियल गोलमनची उपपत्ती असेल, सिद्धांत असेल, आपण बघितलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हॉवर्ड गार्डनरच्या. बघा हॉवर्ड गार्डनरच्या मते मेंदूच्या भागातील विविध केंद्राच्या विकासानुसार प्रत्येक भागाची स्वतंत्र बुद्धिमत्ता असते. सेकंड आहे प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता समान होते. थर्ड आहे व्यक्तीचे तार्किक कौशल्य वाढतं. आणि चौथा आहे यापेक्षा वेगळं. काय उत्तर बघा, हॉवर्ड गार्डनरच्या मते मेंदूच्या भागातील विविध केंद्राच्या विकासानुसार काय होतं, प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता समान होते का नाही, व्यक्तीचे तार्किक कौशल्य वाढते का नाही,
तर प्रत्येक भागाची स्वतंत्र बुद्धिमत्ता असते. काय येईल उत्तर? प्रत्येक भागाची स्वतंत्र बुद्धिमत्ता असते. याच्यासाठी हॉवर्ड गार्डनर बद्दल तुम्हाला इथं वाचलं पाहिजे, जे आपल्या थेरीच्या पार्टमध्ये दिलेलं आहे. पुस्तकामध्ये थेरी पण आहे आणि क्वेश्चन पण आहेत. जे विद्यार्थी फक्त क्वेश्चन करतात, लक्षात घ्या, थेरी करत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना मे बी क्वेश्चन इथं तुम्हाला सोपे वाटत पण असतील, पण परीक्षेमध्ये तोच पार्ट तुम्हाला अवघड वाटू शकतो. लक्षात घ्या, थेरी एकदा तरी रिवाइज झाली पाहिजे. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, योग्य जोड्या जुळवा. गट अ आणि गट ब तुम्हाला दिलेला आहे. गट अ आणि गट ब बघून घ्या. ठीक आहे. चला, भाषिक बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता. इथं ऑप्शन माझ्याकडनं मिसिंग झालेत. मी ऑप्शन तुम्हाला इथं देते. पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन, तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन वाचा. चौथा ऑप्शन. ठीक आहे. ओके. असे क्वेश्चन जे असतात ना, लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन खूप देतात. त्याच्यामुळं 1 लाइनर क्वेश्चन येऊ शकतात, पुढं 4 लाइनर येऊ शकतात, 3 लाइनर पण येऊ शकतात. त्याच्यामुळं जे क्वेश्चन आपल्याला सोपे वाटतात ना, म्हणजे की बाबा इथून आपल्याला माहिती तर भरपूर मिळते. ठीक आहे. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला बघा काय काय दिलेलं आहे आपल्याला इथं, ते फक्त तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. 4 2 2 आणि इथं 3 करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर ओळखायला थोडंसं सोपं जाईल म्हणून मी वेगळ्या कलरने इथं वापरलेलं आहे. त्याच्यानंतर आहे असा एक क्वेश्चन पूर्वी पण विचारलेला आहे, तुम्ही बघू शकता पाठीमागचे क्वेश्चन पेपर. आणि 2 आणि शेवटचा आहे आपला. आता इथं जर आपण बघितलं ना, याच्यावरून तुम्हाला थोडंसं आयडिया आलीच असेल. शेवटचा ऑप्शन जर आपण बघितला ना, तर शेवटच्या ऑप्शन वरून तुम्ही थोडंसं क्वेश्चनच्या उत्तराकडे जाऊ शकता. ठीक आहे. ओके, बघा काय उत्तर. 150 नंबरचा आपला हा क्वेश्चन आहे. भाषिक बुद्धिमत्ता, संगीत विषयक बुद्धिमत्ता, चला 150 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. ओके, संगीत विषयक बुद्धिमत्ता, याच्यावरून तुम्ही उत्तर काढू शकता ना. संगीत विषयक बुद्धिमत्ता, सोनू निगम, बरोबर. आपल्याला माहित असतं की नाही, बेस्ट सिंगर आहे ते. ओके, तर 2 साठी चौथा, 2 साठी इथे चौथा कुठं आहे का? नाही. जरी तुम्हाला चेतन भगत यांची पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत, लक्षात घ्या, पण तुम्हाला इथं माहित असणारे कोण आहेत? सोनू निगम, बरोबर. तर्कगणितीय बुद्धिमत्ता, याच्यावरून पण तुमचं उत्तर येऊ शकत होतं. रामानुजन, बरोबर, रामानुजन. अवकाश विषयक बुद्धिमत्ता, ई श्रीधरन आणि भाषिक बुद्धिमत्ता चेतन भगत. एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके, क्लिअर? लक्षात आलं? जसं तुम्हाला मागच्या एका एक्झाम मध्ये कवी, त्याच्यानंतर गायक असा एक क्वेश्चन दिला होता ना, सेम तसाच हा क्वेश्चन आहे. जास्त काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाही, फक्त आपल्याला थोडंसं आजूबाजूचं नॉलेज असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी बुद्धिमत्तेसंबंधी योग्य विधान कोणते आहे? क्वेश्चन काय आहे? खालीलपैकी बुद्धिमत्तेसंबंधी योग्य विधान कोणतं? अनुवंश आणि परिस्थितीचा बुद्धिमत्तेवर काहीही प्रभाव पडत नाही म्हटले. अनुवंश आणि परिस्थितीचा संमिश्र प्रभाव बुद्धिमत्तेवर पडतो. बुद्धिमत्तेवरती अनुवंशाचा सर्वाधिक प्रभाव असतो आणि परिस्थितीचा सर्वाधिक प्रभाव असतो.
योग्य विधान तुम्हाला विचारले 151 नंबरचा हा क्वेश्चन आहे. बघा काय येईल उत्तर. इथं काय म्हटलंय, काहीही पडत नाही म्हटलंय, हे चुकीचं आहे. बरोबर. सगळ्यात जास्त अनुवंशाचा पडतोय, हे पण चुकीचं आहे. सगळ्यात जास्त परिस्थितीचा पडतोय, हेही चुकीचं आहे. मग काय तर दोन्हीचा प्रभाव बुद्धिमत्तेवरती पडतो. लक्षात घ्या, अनुवंशाचा पण पडतो आणि परिस्थितीचा पण पडतो. म्हणजे आपलं उत्तर काय येणार, अनुवंश आणि परिस्थितीचा संमिश्र प्रभाव बुद्धिमत्तेवरती पडतो. लक्षात आलं, अनुवंश आणि परिस्थितीचा संमिश्र प्रभाव जो आहे तो बुद्धिमत्तेवरती पडतो. फक्त काय विचारले ते थोडं केअरफुली बघत चला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बुद्धिमापनाचा उपयोग. क्वेश्चन काय दिलाय, बुद्धिमापनाचा उपयोग खालीलपैकी कोणता नाही. बुद्धिमापनाचा उपयोग खालीलपैकी कोणता नाही. पहिलं सेंटेन्स आहे, मंद विद्यार्थी ओळखून त्याचा दाखला देणे. ठीक आहे. हुशार, सामान्य आणि मंद विद्यार्थी ओळखून त्यांना पूरक अध्ययन अनुभव देणे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराला अनुरूप अध्यापन शिक्षकाला करता येणे, जे बुद्धिमापनाचा उपयोग आहे. विद्यार्थ्याला व्यवसाय निवडीसाठी मार्गदर्शन करणे. चांगला क्वेश्चन आहे. उपयोजनात्मक क्वेश्चन तुम्हाला इथं जास्त विचारले जातात, लक्षात घ्या. एकच निगेटिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर. मंद विद्यार्थी ओळखून त्याचा दाखला देणे, हे चुकीचं आहे. बरोबर. ओके. बुद्धिमापनाचा हा उपयोग नाही. बुद्धिमापनाचा काय उपयोग आहे की हुशार विद्यार्थी, सामान्य विद्यार्थी, मंद विद्यार्थी ओळखायचे आणि मग काय करायचं, त्यांना पूरक असा अध्ययन अनुभव द्यायचे. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराला अनुरूप अध्यापन करायचं. ओके. विद्यार्थ्याला व्यवसाय निवडीनुसार मार्गदर्शन करायचं. पॉझिटिव्ह पॉइंट्स असतात ना, पॉझिटिव्ह पॉइंट्स नेहमी इथं लक्षात ठेवायचे असतात. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन आहे आपला, समावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते नाही. बघा, समावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते नाही म्हटलेलं आहे. ओके. पहिला विधान आहे, समावेशक शिक्षणात शाळेचं स्वरूप समजावून घेणे. समावेशक शिक्षणासाठी आवश्यक पद्धती आणि तंत्रे जाणणे. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये वेगळेपणाची जाणीव विकसित करणे. बालकाच्या विशेष शैक्षणिक गरजा पूर्ण करणे. जे नाही ते तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात घ्या, जे नाही ते विचारलेलं आहे. त्याच्यामुळं क्वेश्चन वाचताना व्यवस्थित वाचायचं आहे आणि उत्तर देताना विचार करायचे की काय उत्तर असेल याचं. ठीक आहे. ओके. चला, समावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते नाही. 156 नंबरचा क्वेश्चन. चला बघा, हा जो क्वेश्चन आहे ना, या क्वेश्चनचा आन्सर आहे अ, ब आणि ड. सोपा क्वेश्चन आहे की नाही. बरोबर. शाळेचं स्वरूप समजावून घेणं, शिक्षणाच्या पद्धती आणि तंत्रे जाणणं. बरोबर. आणि बालकाच्या विशेष शैक्षणिक गरजा पूर्ण करणे. तिसरं जे विधान आहे ते आपल्याला त्याच्यावरून आन्सर पटकन सांगता येतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. खालीलपैकी व्यक्तिभेदा संदर्भात. व्यक्तिभेदावरती पूर्वी पण क्वेश्चन आलेले आहेत. व्यक्तिभेदा संदर्भात बरोबर विधान तुम्हाला विचारलंय की व्यक्तिभेद हे अधिक सॉरी व्यक्तिभेद हे अधिकतर बुद्धिमत्तेच्या बाबतीत असतात. व्यक्तीची अभिरुची सहसा समानच असते. तर च लागलेला आहे. शाळेतील बालकांना समान अध्यापन पद्धतीने शिकवले असता व्यक्तिभेद नाहीसे होतात. शक्य आहे का बघा. आणि व्यक्तिभेद हे बुद्धिमत्ता, अभिरुची, अभिवृत्ती, मूल्य यांच्यामुळे निर्माण होतात. चांगला क्वेश्चन आहे. इथं जे मी ब्रॅकेट केलेलं आहे ना, त्याच्यावरती तुम्हाला पुढे क्वेश्चन येऊ शकतात. बघा, व्यक्तिभेद बुद्धिमत्तेच्या बाबतीत असतात का नसतात, समान असतात का नसतात, समान पद्धत वापरल्यावर नाहीसे होतात का नाही. व्यक्तिभेद कशामुळे निर्माण होतात. व्यक्तिभेद बुद्धिमत्तेमुळं, अभिरुचीमुळं, अभिवृत्तीमुळं आणि मूल्यांमुळं. तर हाच क्वेश्चन तुमचा पुढे बनू शकतो की खालीलपैकी कोणकोणत्या बाबींमुळे व्यक्तिभेद निर्माण होतात. लक्षात आलं.
तर हे क्वालिटी क्वेश्चन आहेत बुक्समध्ये. एका क्वेश्चन वरून तुमचे कितीतरी क्वेश्चन तिथं फ्रेम होतात. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे अभिवृत्ती मापन कसोट्या. अभिवृत्ती मापन कसोट्या ज्या आहेत ना, त्या कसोट्या कशासाठी वापरल्या जातात? पहिला ऑप्शन आहे लोकांची विविध बाबींसंबंधीची आवड तपासण्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे लोकांचा विविध बाबींसंबंधीचा कल तपासण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे लोकांची विविध कौशल्य विषयक क्षमता तपासण्यासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व. तर या कसोट्या ज्या आहेत ना, याची थेरॉटिकल इन्फॉर्मेशन पुस्तकामध्ये दिली आहे. हे मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलेलं आहे की थेरीचा जो सगळा पार्ट आहे, थेरीचा सगळा पार्ट आपल्याला कुठं मिळून जाईल? पुस्तकामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, ओके. चला बघा 163 नंबरचा क्वेश्चन. तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी, एक क्वेश्चन मी तुमच्यासाठी देते. जे विद्यार्थी आता हे रेकॉर्डेड सेशन आहेत. सेशन बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही चॅट बॉक्स वापरता किंवा कमेंट बॉक्स वापरता तर तिथे तुम्ही याचं उत्तर नक्की द्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे संतुलित व्यक्तिमत्वामध्ये काय अपेक्षित आहे? 164 नंबरचा क्वेश्चन. संतुलित व्यक्तिमत्वामध्ये काय अपेक्षित आहे असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. ठीक आहे, काय उत्तर बघा. चला, पहिला ऑप्शन आहे प्रभावीपणा, दुसरा आहे चिकाटी, तिसरा आहे प्रयत्नवादिता आणि चौथा आहे गरजा, उद्दिष्ट आणि कार्यक्षम समन्वय. 164 नंबरचा क्वेश्चन. चौथा ऑप्शन बरोबर, गरजा, उद्दिष्टे आणि कार्यक्षमता समन्वय. तर जे संतुलित व्यक्तिमत्व आहे ना, तर या संतुलित व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला हे जे सगळं आहे, गरजा, उद्दिष्टे आणि कार्यक्षम समन्वय, हे सगळं अपेक्षित आहे. व्यक्तिमत्व हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक मला वाटतं मी याच्या आधी पण घेतलेला आहे. आणि पूर्वीचे जर टीईटीचे पेपर्स तुम्ही काढून बघितले तर व्यक्तिमत्व टॉपिक वरती वारंवार क्वेश्चन तिथे विचारलेले आपल्याला दिसून येतात. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान प्रक्षेपण तंत्राचं वैशिष्ट्य नाही म्हटलंय? क्वेश्चन काय बघा, खालीलपैकी कोणते विधान प्रक्षेपण तंत्राचं वैशिष्ट्य नाही? कल्पना शक्तीला मुक्त वाव, कसोटीचे हेतू लपवलेले असतात, असंरचित परिस्थितीमुळे अनेक प्रकारचे प्रतिसाद, भावना व विचारांचे सहेतुक वर्तन. काय उत्तर बघा 165 नंबरचा क्वेश्चन. चला बघा, प्रक्षेपण तंत्राचं वैशिष्ट्य नाही म्हटलंय. कल्पना शक्तीला मुक्त वाव असतो बरोबर, सहेतुक वर्तन असतं. हे दोन तर तुम्ही इझिली सांगू शकता कारण निगेटिव्ह नाहीयेत बरोबर, निगेटिव्ह नाहीत. कसोटीचे हेतू लपवलेले असतात आणि असंरचित परिस्थितीमुळे अनेक प्रकारचे प्रतिसाद. बघा अशा क्वेश्चनला काय म्हटलं जातं? 50-50% वाले क्वेश्चन बरोबर. जेव्हा तुम्ही टीईटीची परीक्षा पण द्याल तेव्हा काही क्वेश्चन असे असतात जे तुम्हाला दोन ऑप्शन इलिमिनेट होतात पण दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन राहतं बरोबर. मग अशा वेळेस काय करायचं असतं? तुम्हाला तर निगेटिव्ह मार्किंग नाहीये. जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर इथं आपला लॉस होतो, पण तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. सो तुम्हाला काय करायचंय, या दोन्ही मधलं जे ॲक्युरेट वैशिष्ट्य जे आहे ना, म्हणजे जे आन्सर आहे ना, ते आन्सर तुम्हाला इथं द्यायचं आहे बरोबर. तर इथं जो दुसरा पर्याय आहे तो आहे आपलं उत्तर, की कसोटीचे हेतू लपवलेले असतात. क्वेश्चन कशावरती होता आपला? प्रक्षेपण तंत्रावरती. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य नाही? क्वेश्चन तुम्हाला विचारलाय कोणते व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य नाही, नाही म्हटलंय, लक्षात घ्या. व्यक्तिमत्व हा अनेक गुणविशेषांचा संग्रह आहे बरोबर. गतिमान प्रक्रिया आहे. ओके, व्यक्तिमत्व हे अनुवंश आणि परिस्थिती हे आपण पाठीमागच बघितले बरोबर. बाह्य स्वरूपातून व्यक्तिमत्व लक्षात येतं का? हो नाही. आपण जनरली असं म्हणतो पण हे बरोबर नाहीये की व्यक्तिमत्व हे बाह्य स्वरूपातून लक्षात येतं, हे चुकीचं आहे. बाकी हे सगळं बरोबर आहे. ठीक आहे, ओके. तर व्यक्तिमत्वाचं जे वैशिष्ट्य नाही ते कोणतं आहे? फक्त बाह्य स्वरूपातून व्यक्तिमत्व आपल्याला लक्षात येत नसतं. क्लिअर. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे अस्थिर व्यक्तिमत्व असलेल्या बालकांच्या बाबतीत
शिक्षकाची काय भूमिका असली पाहिजे, बरोबर. एखादा अस्थिर व्यक्तिमत्व असलेला बालक आहे, तर त्या बालकांच्या बाबतीत शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे. बालकाचे समस्यायुक्त वर्तन जाणणे, बरोबर आहे. बालकाचे जी समस्यायुक्त वर्तन आहे की ते वर्तन का घडतंय किंवा ते बालक असं वर्तन का करतं त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि आता हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना ऑब्झर्व केले तर त्याच्यावरती सोल्युशन पण त्यानं शोधले पाहिजेत, बरोबर. म्हणजे बालकाचे व्यक्तिमत्व बॅलन्स होण्यासाठी इथं मार्गदर्शन करणे. तर याचं उत्तर काय येईल, वरील सर्व. बघा क्वेश्चन सोपे आहेत, फक्त काय आहे माहिती का, इथं थोडंसं टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहेत, लेंदी क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हे डिफिकल्ट वाटू शकतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षकाने बालकाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काय करू नये म्हटलंय. ओके, काय करू नये. बालकाला आपुलकी व सुरक्षितता प्रदान करणे केली पाहिजे. भीती आणि दडपणाच्या सहाय्याने उत्तम मार्क पाडण्यासाठी हे करू नये. व्यक्तिमत्वाचा सन्मान केला पाहिजे, मनमोकळी चर्चा केली पाहिजे, आपुलकी सुरक्षितता प्रदान केली पाहिजे, पण भीती नकोय, दडपण नकोय. लक्षात आलं, काय नको इथं, भीती आणि दडपण नकोय. तर हा आहे आपला 170 नंबरचा क्वेश्चन. असे खूप चांगले क्वेश्चन इथं आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर पुढचा क्वेश्चन आपण बघूया. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अध्ययनाचे कोणते वैशिष्ट्य नाही असं म्हटलंय. ठीक आहे, अध्ययन ही बालकाची मूलभूत स्वरूपाची प्रक्रिया आहे. अध्ययनामुळे होणारे वर्तन बदल कायमस्वरूपी असतात. सर्व प्राणी मात्रांमध्ये विशिष्ट पद्धतीने अध्ययन चालू असते आणि अध्ययन ही क्षणिक बदल स्वरूपाची प्रक्रिया आहे. काय उत्तर बघा, 171 नंबरचा क्वेश्चन बघा. बालकाची मूलभूत स्वरूपाची प्रक्रिया आहे, हे तर बरोबर आहे. आपण अध्ययन टॉपिक मी तुम्हाला शिकवलाय, बरोबर. वर्तन बदल जर कायमस्वरूपी असतील तर क्षणिक बदल आपण म्हणू शकतो का, नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. जर हे बरोबर असेल तर हे चुकीचं आहे. लक्षात आलं, क्लिअर. आणि सगळ्या प्राणी मात्रामध्ये विशिष्ट पद्धतीने अध्ययन चालू असते. प्रत्येक प्राणी शिकत असतो, लक्षात घ्या. मनुष्य प्राणी त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, पण प्रत्येक प्राणी शिकत असतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते अभिजात अभिसंधानाचे उदाहरण नाही. अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान, पॅव्लोवची उपपत्ती, अध्ययन टॉपिक मी तुम्हाला शिकवलेला आहे. अध्ययन संक्रमण, अध्ययन संक्रमणाचे प्रकार, बरोबर. पहिला आहे शिक्षक वर्गात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी उभे राहणे, सिग्नलवर लाल दिवा लागला वाहन थांबविणे, अननसाचा अशी अक्षर ओळख बालकाला करून देणे, सायकल चालविताना असंबद्ध हालचाली करत चुका करत करत ती शिकणे. जे नाही ते तुम्हाला विचारले, बरोबर. अभिजात अभिसंधानाला अभिजात का म्हटलं जातं हेही मी तुम्हाला शिकवलं होतं, आठवते का बघा. ओके, चला, जे नाही ते विचारले, बरोबर. बघा, शिक्षक वर्गात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी उभे राहणे हे उदाहरण आहे. सिग्नलवर लाल दिवा लागला वाहन थांबवणे हेही आहे. अननसाचा अक्षर ओळख बालकाला करून देणे हेही आहे. चौथं मात्र नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. सोपा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. तर अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान दोन्ही फार महत्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील. जशी परीक्षा पद्धती बदलते तसं डायरेक्ट तुम्हाला कट कॉपी पेस्ट पुस्तकातलं विचारणार नाहीत. तर अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात की तुम्हाला अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान ही जी संकल्पना आहे कितपत समजली आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, इथं उदाहरणं विचारली जाऊ शकतात. जी असणारी उदाहरणं आहेत ती पण लक्षात ठेवा, जी नसणारी आहेत ती पण लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी अध्ययनासंबंधी चुकीचं विधान तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, ओके. पहिलं विधान बघा. गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग काढणे हे समस्या निराकरण अध्ययन असते. ठीक आहे, असते. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनातून बालकाच्या भाषेचा विकास होतो. मानवेतर प्राणी हे बहुधा कारक अध्ययनातून शिकतात. कारक अध्ययन मी शिकवलेलं आहे. आणि समस्या निराकरणात बालकासमोर योग्य उत्तर अगोदरच असते.
चुकीचं सेंटेन्स आपल्याला विचारलेलं आहे. चौथ्या सेंटेन्सचा थोडासा विचार करा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. समस्या बरोबर आहे ना, परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनातून काय होतं? शाब्दिक म्हटलंय, भाषेचा विकास होतो. बरोबर. मानवेतर प्राणी कशातून शिकतात? प्रत्येक प्राणी शिकत असतो, आता आपण बघितलं. बरोबर. मग मानवेतर प्राणी कशातून शिकतो? कारक अध्ययनातून. आणि समस्या निराकरणामध्ये उत्तर अगोदरच असतं का? नाही. उत्तर अगोदर असेल तर अध्ययन होईल का? नाही होणार. लक्षात आलं? क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रुनरच्या मते, जेरॉम ब्रुनर यांच्या मते बालकाचं जर अध्ययन चांगलं होणार असेल किंवा व्हायचं असेल तर कोणत्या बाबी गरजेच्या आहेत? ओके. पहिली बाब दिलेली आहे, अध्ययनासाठी अनुकूल वातावरण असावं, ज्ञानाचे कृतीत आणि वर्तनात उपयोजन व्हावे, ज्ञानाकडून अज्ञाताकडे अध्यापन सूत्र वापर करावा. आपण भरपूर क्वेश्चन घेतलेले आहेत अध्यापन सूत्रावरती. अभ्यासक्रमाची मांडणी बालकाच्या मानसिक पातळीला अनुसरून करावी. फक्त अ आणि ब, फक्त अ आणि क, फक्त ब आणि क आणि फक्त अ ब क ड. ओके. तर बघा, ब्रुनरच्या मते तुम्हाला विचारलेलं आहे, तर याच्यावरती क्वेश्चन बनण्याची शक्यता आहे. 176 नंबरचा क्वेश्चन. काय म्हणतात ब्रुनर? की बाबा अनुकूल वातावरण असलं पाहिजे. बरोबर. ज्ञानाचं कृतीत आणि वर्तनामध्ये, सॉरी एकच मिनिट थांबा. ज्ञानाचं कृतीत आणि वर्तनात उपयोजन झालं पाहिजे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे अध्यापन सूत्र जे आहे त्याचा वापर झाला पाहिजे. अभ्यासक्रमाची मांडणी बालकाच्या मानसिक पातळीला अनुसरून असली पाहिजे. तर हे जे या ज्या बाबी आहेत हे ब्रुनर यांनी सांगितलेले आहेत की बालकाचं जर चांगलं अध्ययन व्हायचं असेल तर तुम्हाला या ज्या बाबी आहेत या बाबी गरजेच्या आहेत आणि याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे गॅग्नेची उपपत्तीवरती. गॅग्नेने सांगितलेल्या श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा योग्य चढता क्रम ओळखा. खूप चांगला क्वेश्चन आहे बघा. इथं तुम्हाला दिलेला आहे, क्रम ओळखायचा आहे. समस्या उकलन, तत्वांचं अध्ययन, संबोध अध्ययन, बहुगुणित भेदाभेदन, शब्द साहचर्य अध्ययन, शृंखला अध्ययन, साधक अभिसंधान अध्ययन आणि संकेत अध्ययन. काय येईल उत्तर बघा. 78 नंबरचा क्वेश्चन. 78 नंबरचा क्वेश्चन. गॅग्नेने सांगितलेल्या श्रेणीबद्ध उपपत्तीचा योग्य चढता क्रम आपल्याला काय करायचा इथं ओळखायचा आहे. चला बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं ना तर पहिल्यांदा काय आहे? पहिल्यांदा संकेत अध्ययन आहे. बरोबर. चढता क्रम विचारलाय ना तुम्हाला, मग पहिल्यांदा संकेत अध्ययन का समस्या उकलन, हे दोन ऑप्शन मी तुमच्या समोर ठेवते. कारण का इथं बघा दोन पर्याय असे आहेत की उतरता क्रम एकामध्ये दिलेला आहे, एकामध्ये चढता क्रम दिलेला आहे. आणि नेहमी परीक्षेमध्ये असं होतं, चढता क्रम दिला विचारला असेल तर उतरत्या क्रमाचा पण एक ऑप्शन असतो. ओके. सो इथं जर बघितलं आपण तर थोडंसं केअरफुली बघा. केअरफुली बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर समस्या उकलन शेवटी असतं आणि आपल्याला चढता विचारलाय, त्याच्यामुळं हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. संकेत अध्ययन, त्याच्यानंतर साधक अभिसंधान अध्ययन, त्याच्यानंतर शृंखला अध्ययन, त्याच्यानंतर शब्द साहचर्य, बहुगुणित भेदाभेदन, संबोध अध्ययन, तत्वांचं अध्ययन आणि समस्या उकलन. ओके. किती सोपा क्वेश्चन होता बघा. फक्त कन्फ्युजन होतं. बरोबर. कन्फ्युजन. तुम्ही क्वेश्चन कसा वाचताय, तुम्हाला तिथं चढता क्रम विचारलाय, उतरता क्रम विचारलाय, तुम्ही किती केअरफुली बघताय आणि तुम्हाला ते किती समजलंय हे इथून आपल्याला चेक करता येतं. ओके. एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध, अवबोध म्हणजे काय मी तुम्हाला शिकवलंय. बरोबर. तर खरा अवबोध तिच्या संपूर्ण आकृतीबंधातून होतो. हा विचार कोणती अध्ययन उपपत्ती मांडते? एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध तिच्या संपूर्ण आकृतीबंधातून होतो, हा विचार कोणती अध्ययन उपपत्ती मांडते? समष्टीवादी अध्ययन, ज्याला मर्मदृष्टी म्हणतो आपण, अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान, प्रयत्न प्रमाद. 179 नंबरचा क्वेश्चन. अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान आपण बघितलेला आहे. राहिला दोन ऑप्शन. तर समष्टीवादी अध्ययन जी मर्मदृष्टी आहे ना
तर या अध्ययन उपपत्तीमधून आपल्याला काय कळतं की एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध जो आहे तो कशातून होतो, तिच्या संपूर्ण आकृतीबंधातून होतो. ठीक आहे. तर हे समष्टीवादी, अभिजात अभिसंधान, सायदक अभिसंधान, प्रयत्न प्रमाद, हे सगळं थेरीचे सेशन मी तुम्हाला घेतलेले आहेत. पाठीमागचे व्हिडिओज तुम्ही बघा किंवा पुस्तक वाचा. पुस्तकामध्ये थेरी तुम्हाला सगळी दिलेली आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मर्मदृष्टी अध्ययनाचे कोणते वैशिष्ट्य नाही म्हटलंय. ठीक आहे. मर्मदृष्टी अध्ययनाचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही. समस्या सोडवण्यासाठी परिस्थितीचं संपूर्ण आकलन करणं गरजेचं असतं. मर्मदृष्टी अध्ययन अचानकपणे घडून येतं. समस्या सोडवण्यासाठी तिचं निरीक्षण करून मानसिक प्रक्रियांच्या आधारे विचार केला जातो. समस्येचे सुट्टे सुट्टे भाग करून प्रत्येक भागावर स्वतंत्रपणे विचार केला जातो. काय उत्तर बघा. 180 नंबरचा क्वेश्चन. आकलन गरजेचं असतं की नाही. बघा, कॉमन सेन्स आहे. समस्या सोडवण्यासाठी परिस्थितीचं आकलन पाहिजे. मर्मदृष्टी अचानकपणे मर्म सापडतं. बरोबर. समस्या सोडवण्यासाठी निरीक्षण करून मानसिक प्रक्रियांच्या आधारे विचार केला जातो. बरोबर. सुट्टे सुट्टे भाग करून असतं का. नाही, इथं नाहीये. आठवते का. बघा, मी तुम्हाला हे शिकवलं होतं. ओके. अध्ययन टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून घ्या, तुम्हाला सगळे क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह होतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यार्थ्यांची अध्ययन विषयक पठार अवस्था शिकलोय. पठार अवस्था दूर होण्यासाठी शिक्षकांनी काय केलं पाहिजे. ठीक आहे. ओके. याच्यावरती क्वेश्चन आहे. विद्यार्थ्याला कंटाळा येण्यामागील कारण जाणून घेऊन ती दूर करावी. अध्यापन विषयक पद्धतीत वैविध्यता ठेवावी. विद्यार्थ्याला चुकीच्या सवयी टाळण्यास सांगून उचित अध्ययनास प्रेरणा द्यावी. सगळं बरोबर आहे. हे सगळं करावंच लागतं. तर काय होतं, पठार अवस्था जी तात्पुरत्या काळाचं. आता पठार अवस्था किती दिवस राहते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण थेरी शिकलोय की नाही. तर याच्यावरती पण क्वेश्चन, स्पेशली पठार अवस्थेवरती क्वेश्चन बनू शकतो. खूप सारे क्वेश्चन बनू शकतात. तर याचं उत्तर काय आहे, वरील सर्व. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक बाबी समाज आणि राष्ट्राच्या कल्याणाच्या दृष्टीने धोकादायक आहेत. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक बाबी समाज आणि राष्ट्राच्या कल्याणाच्या दृष्टीने धोकादायक आहेत. पहिला आहे शैक्षणिक बदलांना विरोध होणे, शिक्षणाचा जीवनाशी संबंध न जोडणे, बालकामधील सर्जनशीलतेकडे दुर्लक्ष करणे, वर्तमानातील आनंद दूर ठेवून भविष्यलक्षी स्पर्धात्मक शिक्षण दिले जाणे. जे धोकादायक आहेत ते तुम्हाला विचारले. 183 नंबरचा क्वेश्चन. जे धोकादायक आहे ना ते तुम्हाला विचारलेलं आहे. चला बघा. समाज आणि राष्ट्राच्या कल्याणाच्या दृष्टीने धोकादायक आहेत. शैक्षणिक बदलांना विरोध होणे, बरोबर, हे धोकादायक आहे. जीवनाशी संबंध न जोडणे, हेही धोकादायक आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला अ आणि ब तर पाहिजे. मग ऑप्शन कोणता गेला, हा ऑप्शन गेला. ठीक आहे. बालकाच्या सर्जनशीलतेकडे दुर्लक्ष करणे, हे पण धोकादायक आहे. बाकी आनंद दूर ठेवून भविष्यलक्षी स्पर्धात्मक शिक्षण दिलं जाणं, तर हेही चुकीचं आहे. तर उत्तर आलं आपला चौथा ऑप्शन. काय आलं, तर ह्या ज्या शैक्षणिक बाबी आहेत ना, या शैक्षणिक बाबी जर आपल्याला दिसून आल्या तर आपण काय म्हणू शकतो की हे समाजासाठी पण आणि राष्ट्रासाठी पण काय आहे, धोकादायक आहे. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यात शिक्षकाने काय केलं पाहिजे, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यात शिक्षकाने भिन्नलिंगी विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन विकसित करावा. बालकाच्या भावना समजावून घेऊन मार्गदर्शन करावे. सहशालेय उपक्रमातून त्यांच्या क्रियाशीलतेला वाव द्यावा.
आणि विद्यार्थ्याला लिंगभेदानुसार भूमिकाच द्याव्यात. तर इथं पहिलं विधान काय आहे बघा, भिन्नलिंगी विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन विकसित करावा. क्वेश्चन काय विचारलाय आपल्याला? क्वेश्चन विचारलेला आहे की कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यात शिक्षकाने काय केलं पाहिजे. ठीक आहे, तर भिन्नलिंगी विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन विकसित करावा, बालकाच्या भावना समजावून घेऊन मार्गदर्शन करावे, सहशालेय उपक्रमातून त्यांच्या क्रियाशीलतेला वाव द्यावा, आणि चौथा आहे विद्यार्थ्याला लिंगभेदानुरूप भूमिकाच द्याव्यात. ऑप्शन तुम्हाला खाली दिलेले आहेत. आता इथं आपल्याला कुमार अवस्था, ज्या आपल्या विकास अवस्था आहेत, बाल्य अवस्था, किशोर अवस्था, तर याच्यावरून हा क्वेश्चन विचारलेला आहे. उत्तर काय येईल बघा, 184 नंबरचा क्वेश्चन. चौथं जर विधान आपण वाचलं ना, काय म्हणतायत बघा की लिंगभेदानुरूप भूमिकाच द्याव्यात. म्हणजे इथं काय झालं, भेदभाव केलेला दिसतोय, बरोबर. मग हे चालेल का? नाही चालणार. ओके, तर इथं तुम्हाला जिथं जिथं ड ऑप्शन आहे ना, ते ऑप्शन फक्त इलिमिनेट करायचे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर भिन्नलिंगी विद्यार्थ्याकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन इथं बरोबर आहे. भावना समजावून घेऊन मार्गदर्शन केलं पाहिजे, सहशालेय उपक्रमातून काय केलं पाहिजे, त्यांच्या क्रियाशीलतेला वाव दिला पाहिजे. जसं मी तुम्हाला बोलले होते की किशोर अवस्था, कुमार अवस्थेवरती जास्त क्वेश्चन विचारले जातात, त्याचं तुम्ही थोडंसं रिव्हिजन ठेवा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी शिक्षकाची विद्यार्थ्यांसंबंधी कोणती अपेक्षा योग्य नाही. क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, खालीलपैकी शिक्षकाची विद्यार्थ्यांसंबंधी कोणती अपेक्षा योग्य नाही. पहिलं विधान आहे विद्यार्थ्याने चौकस राहून प्रश्न विचारावेत, विद्यार्थ्यांनी परस्परांमध्ये प्रश्नासंबंधी चर्चा करणे, विद्यार्थ्यांनी एकसारखी उत्तरे देणे, आणि विद्यार्थ्यांनी कृतीशीलतेने संकल्पना समजावून घेणे. ठीक आहे, ओके. नाही म्हटलेलं आहे बघा, नाही म्हटलेलं आहे म्हटल्यानंतर थोडा आपल्याला ऑप्शनचा व्यवस्थित विचार करावा लागतो. हे बरोबर आहे, चौकस राहून प्रश्न विचारावेत. आता काही शिक्षक रागवतात, ती गोष्ट वेगळी आहे, पण आयडियल आन्सर काय आहे ते बघा. विद्यार्थ्यांनी परस्परांमध्ये प्रश्नांसंबंधी चर्चा करणे अपेक्षा आहे. योग्य काय नाही, एकसारखी उत्तरं देणं चुकीचं आहे, बरोबर. विद्यार्थ्यांनी कृतीशीलतेने संकल्पना समजावून घेणे. तर जेव्हा आपण समजून घेतो ना की काय विचारले, योग्य विचारले का अयोग्य विचारले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बालकाचे समृद्ध अध्ययन तेव्हाच घडेल जेव्हा शिक्षकाशी तो संवाद साधेल, शिक्षकांचे बोलणे काळजीपूर्वक ऐकेल, शिक्षक समवयस्क मुले मोठ्या लहान व्यक्तींशी अध्ययनासंबंधी चर्चा करेल आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करेल. तर काय म्हटलंय, किंवा समृद्ध अध्ययन कधी घडेल. आता इथं कन्फ्युजन होऊ शकतं, बरोबर आहे. टेक्नॉलॉजीचा वापर तुम्हाला इथं म्हटलेला आहे, तर येईल का नाही लक्षात घ्या. तर इथं शिक्षक असतील, समवयस्क मुलं असतील, लहान मोठे व्यक्ती असतील, यांच्याच बरोबर अध्ययनासंबंधी चर्चा करेल, ना की फक्त टेक्नॉलॉजीचा वापर किंवा शिक्षकांचं बोलणं काळजीपूर्वक ऐकेल. तर याचं एक परफेक्ट आन्सर काय असेल, तिसरा ऑप्शन. ठीक आहे, तर समृद्ध अध्ययनाशी रिलेटेड हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्हाला इथं विधान अ आणि विधान ब दिलेलं आहे. विधान अ काय म्हणतंय तुम्हाला की बालकाला स्वतंत्रपणे विचार करण्याची संधी जर दिली तर त्याची सर्जनशीलता वाढते. ओके. सेकंड सेंटेन्स काय आहे की पाठ्यपुस्तक किंवा शिक्षक हे ज्ञानाच्या बाबतीत अंतिम अधिकारी नसतात. पाठ्यपुस्तक किंवा शिक्षक हे ज्ञानाच्या बाबतीत अंतिम अधिकारी नसतात, बरोबर. नसतात म्हटलंय, मग कोण असतं, बरोबर आहे ना. तर इथं अविधान बरोबर आहे, ब पण बरोबर आहे. पाठ्यपुस्तक स्वयं अध्ययन आपण म्हणतो की नाही, स्वयं अध्ययन, तर हेही विधान बरोबर आहे, हेही विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर नंबर काय आला, आन्सर नंबर 3.
कन्फ्युजन होऊ शकतं, पण उत्तर आपलं ब विधान चूक आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, चिकित्सक अध्यापनशास्त्र. जे चिकित्सक अध्यापनशास्त्र असतं ते खुली चर्चा आणि परंपरागत दृष्टिकोनाला प्रोत्साहन देतं. बंदिस्त चर्चा आणि बहुविध दृष्टिकोनाला प्रोत्साहन देतं. खुली चर्चा आणि बहुविध दृष्टिकोनाला प्रोत्साहन देतं. बंदिस्त चर्चा आणि पाठांतर हे चुकीचं आहे. चौथा ऑप्शन तर तुम्ही इझिली इलिमिनेट करू शकता. बाकीचे ऑप्शन तुम्ही चेक करा. 189 नंबरचा क्वेश्चन बघा, चर्चा बंदिस्त हवी का नकोय, खुलीच पाहिजे, पण दृष्टिकोन कसा पाहिजे, परंपरागत नकोय, बहुविध पाहिजे. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये चिकित्सक अध्यापन शास्त्रामध्ये खुली चर्चा आणि बहुविध दृष्टिकोनाला प्रोत्साहन आपल्याला इथं मिळतं. आता स्पर्धा परीक्षांमध्ये असेच उत्तर असतात. इथं खुली चर्चा आहे पण दृष्टिकोन चुकीचा आहे, इथं चर्चा चुकीची आहे पण दृष्टिकोन बरोबर दिलेला आहे. तर हे कशासाठी असतं, असे क्वेश्चन कन्फ्युजनसाठी फ्रेम केले जातात. लक्षात घ्या की तुम्ही कन्फ्यूज व्हावं, कारण आपल्याकडे वेळ पण कमी असतो, घाईघाईमध्ये आपण उत्तरं चुकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यक्तिभेदानुसार विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणत्या पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे. काय म्हटलंय बघा, व्यक्तिभेदानुसार जी विशेष गरजा असणारी बालकं असतात ना, तर त्यांना कोणत्या पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून दिलं पाहिजे. विशेष शाळेत दाखल करून, सामान्य शाळेत विशेष तंत्र आणि पद्धतीद्वारे, एकात्मिक शिक्षणाद्वारे आणि आश्रमशाळेत. आता याच्यामध्ये जो ऑप्शन इलिमिनेट होतो तो म्हणजे आश्रमशाळेत. बरोबर. आश्रमशाळेत घालून चालतं का विशेष गरजा असणाऱ्या बालकांना? नाही चालत. मग उत्तर काय यायला हवं आपलं? चला, 266 नंबरचा क्वेश्चन. बरोबर. बघा, प्रत्येक बालक व्यक्तिभेद म्हटलं इथं. ओके. तर व्यक्तिभेद म्हटलं, व्यक्तिभेदासाठी विशेष शाळा नाही, दिव्यांग वगैरे असतील तर ठीक आहे. सामान्य शाळेतच विशेष तंत्र आणि पद्धतीद्वारे. ओके. सामान्य शाळेतच पण विशेष तंत्र आणि पद्धतीद्वारे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी बुद्धिमत्तेशी संबंधित योग्य विधान कोणतं. बुद्धिमत्तेशी संबंधित योग्य विधान कोणते. बुद्धिमत्ता सतत वाढत असते. बुद्धिमत्ता 30 वर्षानंतर वाढत नाही. बुद्धिमत्तेबाबत लिंगभेद आढळतात. अनुवंश आणि परिस्थिती याचं फल म्हणजे बुद्धिमत्ता होय. 267 नंबरचा क्वेश्चन, कोणतं विधान योग्य आहे म्हटलंय. ठीक आहे. 30 वर्षानंतर वाढत नाही असं असतं का? चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. सतत वाढत असते, हेही चुकीचं आहे. अनुवंश आणि परिस्थिती याचं जे फळ म्हणजे काय, बुद्धिमत्ता. ओके. क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की सारिका घरी फारशी बोलत नाही पण ती शाळेत भरपूर बोलते. सारिकाची कृती काय दर्शवते हे तुम्हाला विचारलंय. पहिलं सेंटेन्स आहे, शाळेत विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी दिली जाते म्हणून ती बोलते. शिक्षक सारिकाला शाळेत बोलण्यासाठी प्रोत्साहित करतात. सारिकाला आपल्या घरचं वातावरण आवडत नाही आणि विचारांना शाळेत दाद मिळते. बघा, काय दर्शवते ही कृती की तिचे जे विचार आहेत ना, त्या विचारांना शाळेमध्ये दाद मिळते म्हणून ती शाळेत भरपूर बोलते, घरात बोलत नाही. लक्षात आलं. बरेच विद्यार्थी असे असतात की बाबा शाळेत बोलतात पण घरी बोलत नाहीत. लक्षात आलं. क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा, सहकार्यात्मक अध्ययनामध्ये हुशार मुले ही अध्ययनात मागे राहणाऱ्या मुलांना मदत करतात. त्याच्यामुळे काय होतं, स्पर्धात्मक भावना निर्माण होते का, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक गुणांचा विकास होतो का, विद्यार्थ्यांचे संपादन आणि आत्मसन्मान वाढतो आणि परस्पर वाद निर्माण, हे तर होणारच नाही कारण चांगली गोष्ट करतायत ना इथं विद्यार्थी. मग काय घडेल याच्यामधून हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. 271 नंबरचा क्वेश्चन. बरोबर. स्पर्धा नाही निर्माण होणार. बरोबर. संपादन आणि आत्मसन्मान वाढेल. काय होईल, संपादन आणि आत्मसन्मान वाढेल. ओके. क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर या पार्ट मध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या पार्ट मध्ये आपण
आणखी काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघूया मानसशास्त्र या विषयातीलच. तर येणारी टीईटी परीक्षा डेफिनेटली तुम्हाला खूप छान जाईल. केसागर पब्लिकेशनच्या या बुक्समधून जास्तीत जास्त क्वेश्चनचा तुम्ही सराव करा, जेणेकरून आपल्याला आपला जो क्वेश्चन पेपर आहे वेळेत पूर्ण व्हायला मदत होईल. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुमचा टाइम मॅनेजमेंटचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.